हरिदाजी पाटील उपाध्यक्ष, उपाध्यक्ष विनोदजी काटेकर, उपाध्यक्ष श्री दीपकजी म्हात्रे, उपाध्यक्ष श्री गणपतजी भोईर, उपाध्यक्ष श्री सुनील मामा पाटील, उपाध्यक्ष श्री देवाजी टावरे, उपाध्यक्ष श्री निलेशजी पाटील आणि सचिव सन्माननीय सचिव रमेशजी तरे साहेब, त्यानंतर सहसचिव धर्मेंद्रजी तांगडी, सन्माननीय सदस्य हेमंतजी गुळवी, सदस्य श्री योगेशजी पाटील, मोहनजी भोईर, जितेंद्र फुलोरे, ज्ञानेश्वर चिकणे, श्री बंटी पाटील, श्री संभाजी म्हात्रे, श्री प्रकाश पाटील, त्यानंतर संजय म्हात्रे, संदेश पाटील, जगदीश पाटील, शरदजी केनी, आनंद पाटील, संदीपजी मोरे, संतोष पाटील, विजयजी वजे आणि किशोर चौधरी हे सर्व सदस्य आणि या संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष श्री प्रतापजी मारुती पाटील साहेब आणि श्री मनोहरजी गजानन जोशी विद्यमान अध्यक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा कटआउट आपण डाव्या साईडला डाव्या बाजूला पाहू शकता. मोहनदादा भोईर यांनी सर्वांना समान इथं न्याय आणि सर्वांना समान सन्मान दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानूया. जाऊया आपण मैदानामध्ये सामना सुरू आहे दोन बलाढ्य संघामध्ये. वेलकम जगदीश पाटील, आपलं स्वागत आहे. पहिला चेंडू शपल क्रॉस येऊन खेळण्याचा प्रयत्न. खरं तर बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो यशस्वी निर्णय आहे असं पटवून द्यावं लागेल नंदकिशोर खारबाव संघाच्या सन्माननीय कॅप्टन सुनील भोईर यांना. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर दोन्ही फलंदाज अनुभवी फलंदाज आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज. खोल टप्प्याचा चेंडू होता, यॉर्क पद्धतीचा चेंडू, स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं बॅकफुटवर जाऊन बॅट्समनने. धावसंख्या धावफलकावर 1 लागते. धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. खरं तर आज दोन्ही कॅप्टनला कलिंगडाची भेट दिली. मोहनदादा भोईर यांनी फ्लिक केलेला आहे. शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय अगदी पंचांच्या बगलमध्ये. पंच मोरे सर आहेत. ज्यांच्या हातामध्ये आहेत 40 प्लसचे धागे दोरे असे पंच सूर्यकांत मोरे. एक सुस्वभावी व्यक्तिमत्व, खरं तर कोणावर कधीही चिडत नसतात. अगदी त्यांचा मान सन्मान राखला जातो या 40 प्लस क्रिकेटमध्ये. शपल क्रॉस झाली. फलंदाज फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अंडरआर्म थ्रो त्यांच्या मार्फत झाला. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 3 लागते. मित्रांनो, सिंगल डबल पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त त्रास देणार नाही आहेत बंद्रा मारुती काल्हेर संघाला. कारण बघा, मागच्या सामन्यामध्ये 2 सामन्यामध्ये 50 आणि 55 असं टार्गेट होतं दोन्ही संघांना. ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू समोर आहे कव्हर क्षेत्रामध्ये. शॉर्ट कव्हरला चेंडू फील्ड केला जातोय. उपाध्यक्ष दीपकजी म्हात्रे यांचा हा संघ, सन्माननीय संतोषजी पाटील यांचा हा संघ, बंद्रा मारुती काल्हेर संघ या सीझनमध्ये चांगली कामगिरी करतोय. उपाध्यक्ष दीपकजी मात्रे एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत, दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेला काही ना काही सहकार्य केलं जात आहे. आणि दीपकजी मात्रे जेव्हा व्यासपीठावर येतात ते खरं तर समालोचन कक्षामध्येही पारितोषिक देत असतात. इथे फलंदाज बाद होतोय धावबादच्या रूपाने. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती फक्त 5. नंदकिशोर खारबाव संघ. कधी तुम्ही हिरो असता तर कधी झिरो असता. नंदकिशोर खारबाव संघ मागच्या स्पर्धेमध्ये पूर्ण ताकदीनिशी तयारीनिशी उतरला होता. मात्र या स्पर्धेमध्ये कुठे ना कुठे हा संघ थोडासा अडचणीत दिसतो. आपण पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर फक्त आणि फक्त 5 लागलेले आहेत. कॅप्टन सुनील भोईर यांनी सांगितलं होतं की राजाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. न्यू बॅट्समन सचिन खेळपट्टीवर येतोय. स्वर्गीय रतनशेठ काशीनाथ चौधरी चषक आपण पाहतोय 2025. स्ट्राईक एंडला पंच आपण जाकीर सरांना पाहू शकता. नॉन स्ट्राईक एंडला स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहू शकता सूर्यकांत मोरे आणि त्यांना साथ देत आहेत आमचे कुडू सर. यानंतरचा जो सामना होणार आहे हा सामना जय बजरंग कारिवली बी आणि जोशीलोन भादवड ए. जेवणाची उत्तम सोय झालेली आहे. जेवणाची उत्तम सोय व्यासपीठाच्या डाव्या बाजूला
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दुसरे षटक घेऊन गोलंदाज चंदू. हो, ड्राईव्ह फटका आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह आपण बघितला. इन दी एअर चेंडू हवेत होता. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सुनील तिथे तैनात होते आणि त्यांच्या मार्फत फील्ड केली जाते. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 7 लागतीये. कमीत कमीत 35 ते 40 धावा हव्या आहेत नंदकिशोर खारबाव संघाला. त्यांच्याकडे गोलंदाज चांगले आहेत, मात्र समोर संघही मजबूत तगडा संघ आहे. हो, चांगला पायामध्ये टाकला होता चेंडू. इथे मात्र सरळ बॅटने व्ही शेपमध्ये खेळले. बॅटलिप जी होती ती बॅटलिप सरळ केली होती फलंदाजाने. त्या अनुषंगाने 2 धावा पूर्ण केल्या. थोडा नाराज आहेत कीपर संतोष तरे, थोडे नाराज आहेत गोलंदाज, कारण जिथे सिंगल होती तिथं डबल पूर्ण केली. फुल टॉस. खराब चेंडू. मी तर निश्चितच म्हणेन की हा बीमर असेल. यस, पंचांचा बीमरचा इशारा येतोय. स्वतःला वाचवलं फलंदाजाने. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 11 लागतात. डुबते को तिनके काही सहारा. धावा येवत कशा येवत, धावा धावफलकावर लागणं महत्त्वाचं आहे. धावांचा आकडा वाढणं महत्त्वाचं आहे. छर्रापासून दूर खेळले होते. पंच जाकीर सर वळतायत आमच्याकडे, वाईटचा इशारा करतायत. लॉट्स ऑफ क्रिकेट खेळलं जातं मित्रांनो. भरपूर समालोचन आपल्याला मिळतील या भिवंडी तालुक्यामध्ये. मात्र गेली 15 वर्ष ज्ञानेश्वर मुकादम या 40+ने आम्हाला तिघांना सांभाळून घेतले. मोहनदादा भोईर, ज्ञानेश्वर चिकणे, तसेच काळराम केनी सर 6-7 वर्ष झाली या संघटनेशी जोडले गेलेले आहेत. मात्र मोहनदादा भोईर आणि मी ज्ञानेश्वर चिकणे अगदी पहिल्या स्पर्धेपासून, पहिल्या चेंडूपासून या संघटनेशी जोडले गेलेलो आहोत आणि आत्तापर्यंत भरपूर प्रेम या संघटनेने आम्हाला दोघांनाही दिलं. त्याबद्दल संघटनेचे लाख लाख आभार. ओ, चांगला फटका आहे. हो, चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू अशासाठी की अगदी बघा, ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर पडल्यानंतर चेंडू आणखी बाहेर निघाला. आणि यॉर्कर असे चेंडू जेव्हा तुमच्या वाट्याला येतात ना, तुम्ही खरोखरच कम नशिबी असता ॲज अ बॅट्समन म्हणून. पहिली स्पर्धा जी झाली होती ती खरं तर संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा पाटील यांच्या मार्फत विलासमती राहणार संघाने आयोजित केली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये फक्त 7 संघ होते आणि दोस्ती कांबे संघ हाही त्या स्पर्धेमध्ये होता. त्या स्पर्धेनंतर 2-3 स्पर्धा हा संघ खेळला आणि तिथून दिसला नाही. मात्र अगदी पहिल्या स्पर्धेपासून ते आजपर्यंत या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये 7 ते जवळजवळ 35 ते 36, 40पर्यंत संघ गेले आणि प्रत्येक संघाने आपलं लक आजमावलं. परंतु मित्रांनो, एक गोष्ट नक्की की नवीन 40+ क्रिकेट संघटनेसारखी सन्मान आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेसारखी इज्जत बाकी मी कुठलीही संघटनेचं नाव घेणार नाही, मात्र तिथे कमी मिळते असं म्हणायला हरकत नाही. राऊंड द विकेट, गोलंदाज तयार. आणि इथे जसं खेळीमेळीचं वातावरण आहे ना ज्ञानेश्वर मुकादम म्हणजे मैदानाच्या बाहेर, तसं खेळीमेळीचं वातावरण इतर संघटनेमध्ये खूप कमी पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. इथे मात्र पंच जाकीर सर पुन्हा वळण्याच्या तयारीत आय थिंक होते, परंतु पंचांचा इथे इशारा येत नाही आहे. पंच डॉट बॉल इथे मात्र संपूर्ण झालेला आहे आणि दुसरं षटकही पूर्ण झालेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागत आहेत त्या 14. इतिहास खूप मोठा आहे या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा. इथे ज्यांना आवडलं नाही, इथे ज्यांना कळ सोसली नाही गेली, त्यांनी इथून काढता पाय घेतला. मात्र जे संघ राहिले ते अभिमानाने आजही सांगतायत की आम्ही नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये खेळतोय. आपल्या संघटनेचा अभिमान बाळगा मित्रांनो. संघटनेबद्दल इतर कोणी जर काहीही बोललं ना तर नक्कीच तुम्हाला राग यायला पाहिजे, कारण आपण या संघटनेचे भाग आहोत, आपण या संघटनेमध्ये सहभागी आहोत आणि आपल्याला आपल्या संघटनेचा निश्चित अभिमान असणं खूप आवश्यक आहे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 14 लागलेले आहेत. बरेचशा संघांची मी कमेंट्स घेतलेले. बरेचसे संघ असे सांगतात की जोपर्यंत नवीन 40+ क्रिकेट संघटना आम्ही खेळत राहणार, ही संघटना बंद झाली किंवा हे संघटना आम्ही जर सोडून गेलो तर तिथून आम्ही क्रिकेट सोडणार आहोत. म्हणजे हे या संघटनेवरील प्रेम आहे मित्रांनो. खास करून प्रतापदादा पाटील असोत किंवा माजी अध्यक्ष गणेशजी केणी साहेब असोत, विद्यमान अध्यक्ष मनोहरजी जोशी असोत किंवा इतर सर्व उपाध्यक्ष आणि इतर सर्व सदस्य, यांच्यावर भरपूर प्रेम आहे सर्वच संघांचं. भले नियम इकडे तिकडे थोडेसे होत असतील कुठे ना कुठे, प्रत्येक संघटनेमध्ये ते चालतच असते, परंतु नवीन 40+ क्रिकेटमध्ये खेळण्याची जी मजा आहे ती निश्चितच इतर संघटनांमध्ये नाही आहे. परशा गोलंदाजीसाठी येतोय ओव्हर द विकेट. लॉफ्टेड शॉट आहे, चेंडू हवेत आहे. इथे मात्र
क्षेत्ररक्षकापासून दूर चेंडू आहे. 2 धावा धावफलकावर लागतात. यानंतर मी विनंती करेन नक्कीच जोशीलोन भादवड ए आणि जय बजरंग कारिवली बी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस करण्यासाठी. हो, चांगला चेंडू, क्या बात आहे. पडल्यानंतर काय चेंडू वळला बघा. अगदी मातीची खेळपट्टी आहे. मातीच्या खेळपट्टीवर जसजसे चेंडू टाकत जाताना तुम्ही जसजसे ओव्हर होतात तसतसे कुठे ना कुठे क्रॅक पडतात. त्या क्रॅकचा उपयोग करून घ्यावा लागतो. इथे या गोलंदाजाने तेच केले. गोलंदाज परशा. आणखी एक चांगला चेंडू. इथे फास्ट रन होता. डॉट जवळजवळ गेला होता चेंडू, परंतु लेग बायचा इशारा येतोय पंच मोरे सरांचा. या संघटनेमध्ये काय नाही मित्रांनो, या संघटनेमध्ये तुम्हाला इज्जत आहे, या संघटनेमध्ये सन्मान आहे. या संघटनेचा जर विचार केला तर या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही प्रसिद्ध झालात, तुमचं नाव झालेलं आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज. हो, आणखी एक चांगला चेंडू. आणि आपण बघा या संघटनेमध्ये आलो तेव्हा एकमेकांना ओळखतही नव्हतो, परंतु आज बरेचसे असे जिवलग जीवाचे मित्र झालेले आहेत. तुमचे नातेवाईक पहिल्यांदा धावत नसत येतील ना तुमच्या सुखदुःखात, परंतु याच संघटनेने जोडलेले तुमचे मित्र तुमच्या सुखदुःखात पहिल्यांदा धावत येत असतील. असं या संघटनेमुळे आपलं मैत्रीचं नातं निर्माण झालेलं आहे. ओहो, आणखी एक चांगला चेंडू, क्या बात आहे. आज परशाना फुल फॉर्ममध्ये काय गोलंदाजी केलेली. मातीच्या विकेटवर कशी गोलंदाजी करावी ना, त्याने आदर्श घालून दिलेले आहे. लाजवाब. 2 जरी वाईड आले त्याच्या मार्फत 2 लेग बाय आले, मात्र लाजवाब गोलंदाजी. हा चेंडू हवेत आहे, चेंडूला लिफ्ट केलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. चेंडू कव्हर केलं जाईल क्षेत्ररक्षकाला. त्यानंतर 3ऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि 3री धाव घेताना फलंदाज धावाद. बघा, माजी पंतप्रधान दिवंगत वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी यांचा संसदेतील एक शब्द आहे, एक ओळ आहे. सरकारें आए या सरकारें कितनी आए या कितनी जाए, ये देश टिकना चाहिए. सरकार आएगी सरकार जाएगी, लेकिन ये देश अखंड भारत टिकना चाहिए. तसंच मी तर म्हणेन संघ किती येवोत किती जावोत, परंतु एकच गोष्ट, ही 40+ क्रिकेट संघटना टिकली पाहिजे मित्रांनो. आणि जोपर्यंत ही 40+ क्रिकेट संघटना आहे, निश्चितच तोपर्यंत तुमचा संघ आहे, तुम्हाला मान सन्मान आहे. 4थ्या षटकाला प्रारंभ होईल आणि 4थं षटक इथे घेऊन येईल गोलंदाज विकास पांडे. बऱ्याच दिवसानंतर संघामध्ये कमबॅक केलेलं विकास पांडेने. इज अ बेस्ट बॉलर, इज अ बेस्ट ऑलराऊंडर. काय स्पीड आहे त्याच्या बॉलिंगमध्ये. इथे अग्निपरीक्षा असेल विकास समोर, खास करून राजाची. आणि राजाला राखून ठेवलं होतं ज्ञानेश्वर मुकादम खरं तर शेवटच्या षटकासाठी. भरतला राखून ठेवलं होतं शेवटच्या षटकासाठी. आज राजा आय थिंक नाही आहे संघामध्ये. खरं तर लेफ्टीच्या विरुद्ध हवा आहे आणि किशोर खारबाव संघामध्ये 2 लेफ्टी आहेत. इथे राजाला हवेच्या अगेन्स्ट ताकद लावावी लागेल. धावसंख्या धावफलकावर 20 झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आफ्टर 3 ओव्हर 20. पहिला चेंडू बाहेरच्या अंगाला टर्न झाला. जास्तीचा टर्न आपल्याला पाहायला मिळतोय विकास पांडेच्या या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 21 वर पोहोचेल. शेवटचं षटक आहे, स्लॉग षटक, हाणामारीचं कोकवीचं षटक गोलंदाज विकास पांडे करून. ओहो, जबरदस्त यॉर्कर. अगदी काय जबरदस्त वेग होता, परफेक्ट यॉर्कर. भरतसारख्या फलंदाजाला हळू दिलं नाहीये. लाजवाब चेंडू. हीच तर खासियत आहे. बघू शकता विकास पांडेचा हा चेंडू अगदी खोल टप्प्याचा. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला व्ही शेपमध्ये सरळ बॅटने केले. बॅकलिप ब्लेड जो होता बॅटचा तो सरळ केला होता. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर 23. ज्ञानेश्वर मुकादम माझ्या जोडीला आज
ॲज अ स्कोरर आहेत. आणि ओम फोटोच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही अनिल केणी प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून जगभर लाईव्ह पाहू शकता. पूल केलेला आहे, हा पूल आहे, अर्धा पूल अर्धा हुक आपल्याला दिसला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू भरतने पाठवलेला आहे परत सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. आता धावसंख्येला रंग आलेला आहे, धावसंख्येला नक्कीच एक रूप आलेलं आहे. 27 धावा धावपलकावर लागलेले आहेत. अजून 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये मोठा फटका एखादा आला तर त्या या रणरणत्या उन्हात या जबरदस्त गरमीमध्ये एक चांगली धावसंख्या होईल. कारण जबरदस्त गरमी जेव्हा असते ना, मोठे फटकेही तितके दुरापस्त होत असतात. कारण बॅटमन 1-2 बॉलने लगेच थकलेले असतात आणि चेंडूवर फोर्स लावू शकत नसतात ते, आणि त्यामुळे मोठे फटके हे लागत नसतात. परंतु राजाच्या बॅटमधून हा मोठा फटका येतोय. यस, 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर भारतच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 31 धावा आता धावपलकावर लागलेले आहेत. अजून 2 चेंडू आहेत. भरत आला परत असं म्हणावं लागेल. डॉट चेंडू सचिनने 3 खेळले, डॉट चेंडू रामने जवळजवळ 5 खेळले आणि एकूणच जर डॉट चेंडूंचा विचार केला तर 10, 5, 3 आणि 2 म्हणजे 9 चेंडू आपण जर बघितले तर डॉट गेलेले आहेत. हा फ्लिक केलेला आहे. आणखी एक चांगला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल. 4 धावांसाठी चौकार आणि भरतची ही चौकारांची आजच्या दिवसातील दुसरी अटेक पूर्ण. बघा, तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, तुमच्यामध्ये बॅटिंग करण्याचा दमखम असेल, तुमच्यामध्ये एक जबरदस्त जिद्द असेल ना, हवा और दवा कुछ काम नाही करती. हवा कुठली कुठे असो, ती कारणं सांगू नका. तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे, तुम्ही मारा. तेच भरतने दाखवून दिलेले. हवा त्याच्या विरुद्ध असली मात्र तरीसुद्धा बघितलं तर त्याने 3 चेंडूमध्ये 3 चौकार खेचलेले आहेत. धावसंख्या धावपलकावर 35. अंतिम चेंडू. हा चेंडू ऑफ स्टंप सोडणारा चेंडू. वेलकम वंडर ऑफ भिवंडी लेजंड क्रिकेटर जगदीशजी नाईक, आपल्या या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच पिंटूजी पाटील या आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा चेंडू चांगला चेंडू मिस झालेला आहे. भरत खरं तर थोडा नाराज आहे. भरत शेवटच्या चेंडूवर 2-3 जर आल्या असत्या तर एक टार्गेट सेट झालं असतं 38-39चं. परंतु आता 36 धावा करून 37 धावांचं लक्ष या इथं ठेवलेलं आहे आणि नक्कीच त्यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या टॉससाठी. जय बजरंग कारिवली बी संघाचे कॅप्टन, चला टॉससाठी यायचे. 36 धावा करून 37 धावांचं लक्ष या इथे दिलेलं आहे. हे बघ ना, जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन आपण चला. जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन जय बजरंग कारिवली बी संघाचे कॅप्टन आपण त्वरित चला. जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन, आपला संघ जर उपस्थित नसेल, कॅप्टन उपस्थित नसतील तर आपणास पॅनलाइज केलं जाईल, इतकं लक्षात ठेवायचं आहे.
वेलकम जगदीश नाईक भाऊ. आज जगदीश नाईक भाऊ यांची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आणि नक्कीच आपणास दोघांनाही नक्कीच पती पत्नीला आमच्या या समालोचन कक्षाच्या मार्फत तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा. नांदा सौखबरे. जगदीश भाऊ, धावसंख्या 36 करून 37 धावांचं लक्ष दिलेलं आहे. सलामीची जोडी संतोष तरे. आज अल्पेश चौधरी डायमंड ऑफ भिवंडी यांची वेडिंग ॲनिव्हर्सरी. त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. अल्पेश भाऊ, काही सन्मान्य पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचंच मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनोद शेठ चौधरी पूर्ण ज्यांनी कलिंगडांची नक्कीच या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे. कलिंगड या पूर्ण स्पर्धेला दिलेले आहेत. विनोदजी चौधरी, या स्पर्धेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. गरमीचं वातावरण आहे मित्रांनो आणि विनोदजी चौधरी यांच्या मार्फत या पूर्ण स्पर्धेमध्ये कलिंगड बहाल केलेले आहेत. अगदी गोड खाण्यासाठी चविष्ट असे कलिंगड प्रत्येक कॅप्टनला, प्रत्येक संघाला आपण पाहतोय. सो बॅक टू द क्रिकेट नाऊ. 37 धावांचं लक्ष आहे. संतोष तरे आणि सुनील. जेवणाची व्यवस्था झालेली आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. प्रेक्षक वर्ग तसेच इतर सर्व संघ सहकारी आपण जेवण करून जायचं आहे. जगदीश कारभारी पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. 24 चेंडू 38ची गरज आहे बंदरामातूर काल्हेर संघाला. पहिला चेंडू पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेले. आता मात्र धावून धावून कोल होतील फलंदाज. 3 पूर्ण केल्या गेलेले आहेत. सुनील याच्या बॅटमधून श्री गणेश होतोय 3 धावाने. धावसंख्या धावफलकावर 3 लागते. विनोद शेठ चौधरी यांच्याकडून या स्पर्धेला मित्रांनो प्रत्येक संघाला कलिंगड आणि व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांनाही कलिंगडाची मेजवानी आपण पाहतोय त्यांच्याकडून. धन्यवाद विनोद शेठ चौधरी, आपलं या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि नवीन शर्मा यांच्याकडून या स्पर्धेला चेंडूंची व्यवस्था झालेली आहे. नवीन शर्मा, आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. चेंडूला पुश केलेला आहे, फक्त सिंगल आली संतोष तरे. संतोष तरे यांच्या दहीयष्टीवर जाऊ नका. त्यांच्या बॅटमधून जेव्हा षटकार येतात ना, षटकार सीमारेषेजवळ थांबत नाही. षटकार सीमारेषेच्या बाहेर चेंडू बराच दूर पडतो. एकाच षटकार दिसेल तुम्हाला संतोष तरे. हा चेंडू चांगला चेंडू आहे. ऑफस्टमवर चेंडू होता. खरं तर शपल क्रॉस झाले होते. 4थ्या 5व्या चेंडू स्टमवर चेंडू होता. गोलंदाज अनुभवी, खूप अनुभवी आहेत गोलंदाज जगदीश कारभारी. डॉट चेंडू जातोय. हाही चेंडू चांगला अंगावर आदळतोय. शॉर्ट थर्डला चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल होते उचलला जातोय. लेग बायच्या माध्यमातून सिंगल आली. पंच जाकीर यांचा इशारा येतोय. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 5 लागलेले. खरं तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं नंदकिशोर खारबाव संघही कुठेतरी चाचपडताना खेळताना आपण चाचपडताना बघितला. मात्र इथे बंद्रा मारुती काल्हेर संघाची कहाणी वेगळी नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जगदीश कारभारी यांची. फ्लिक केलेला आहे. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. डीपला सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न.
लेझी रनिंग बिटवीन द विकेट. आरामात मी तर सांगते 2 धावा पूर्ण झाल्या असत्या, परंतु कुठे ना कुठे सुनील यांना दुसरी धाव नको होती. धावसंख्या धावपलकावर 6 लागलेली आहे. आय थिंक येस 10 फक्त खेळाडूंवर खेळतोय नंदकिशोर खारबाव संघ. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू आहे, एक क्षेत्ररक्षक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पंच केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कव्हर सीमारेषा पार. चौकार. हेच करण्यासाठी स्वतःकडे स्ट्राईक राखली होती. 10 धावा धावपलकावर लागत आहेत आणि 10 खेळाडूंवर म्हणजे 10 खेळाडूंवर खेळताना नक्कीच नंदकिशोर खारबाव संघाला 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतोय. या 2 धावा मी बंद्रा मारुती कालेर संघाच्या धावसंख्येमध्ये वाढवतोय. दोन्ही कर्णधार याकडे लक्ष द्या. सुधारित धावसंख्या बंद्रा मारुती कालेर संघाची झालेली आहे. बिनबाद 12. यस ताडालिके डॉन संतोष गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. आता मात्र 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावा. पुढील टॉस आपण जाणार आहोत. पुढील मॅच सचिन स्पोर्ट पूर्णा वर्सेस वराल ताडाली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण चला टॉस बॉक्समध्ये. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे कॅप्टन लगेच चला आपण टॉस लगेच आपण करणार आहोत, कारण यानंतर लगेच सामना सुरू होणार आहे. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही संघ लक्षात घ्यायचं, सामना फक्त 3 षटकांचा असेल. सोबत 12 चेंडू 25 धावांची अजून गरज. धावसंख्या धावपलकावर 12 लागलेली आहे. रवींद्र गोलंदाजीसाठी येतोय. रवींद्रला चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. हो मात्र पहिलाच चेंडूला फ्लिक केलेला आहे. मी म्हटलं होतं ना की संतोष तरे यांच्या बॅटमधून जेव्हा षटकार येतोय सीमारेषेच्या अगलबगलमध्ये राहत नाही, खूप दूर जातोय, खूप दूर चेंडू गेलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने धावसंख्या धावपलकावर 18 लागतीये. काय जबरदस्त फ्लिकचा फटका होता. अगदी वीरेंद्र सहवागची आठवण व्हावी असा फ्लिकचा फटका आणि तोच अंदाज संतोष तरेचा. व्हॉट अ शॉट. 18 धावा धावपलकावर लागतात. आता रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची निवड चुकीची होती. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. खरं तर हाही जर फ्लिक मारला असता, हाही जर स्लॉक स्वीप मारला असता तर निश्चितच परिणाम वेगळा असता. परंतु सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 19. चेंडू हवेत आहे, परंतु 2 धावा इथे रोखू शकलेले नाहीयेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 21. चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनोदजी चौधरी साहेब आपण या. उमेशजी चौधरी, हरिदाची बजागे या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण टॉससाठी यायचं आहे.
तिन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. खास करून विनोदजी चौधरी यांचा आपण पुन्हा एकदा आभार मानूया, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक संघाच्या कॅप्टन्सला आपण इथे कलिंगड सप्रेम भेट दिली. विनोदजी चौधरी, आपण आपल्या शुभ हस्ते ही टॉस करायचे. एका बाजूला छाप, हे बघा, ही छाप आहे, हे छाप आहे, हा काटा आहे. यस, कोण कॉलिंग करेल? झाकून कॉलिंग कोण करेल? येस, वरालदेवी ताडाली संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. हां, छापा असं म्हणणं आहे त्यांचं. आणि पडलेले काटा. हेमंत टॉस जिंकलेले निर्णय. ठीक आहे, निर्णय त्यांनी राखून ठेवलेले. चला आपण पुन्हा जाऊया कॉम्बॉक्समध्ये. येस, टॉस झालेले आहे, टॉस जिंकलेले आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 22 धावा धावपल करावं लागतात. 15 आता फक्त करायचे आहेत. 9 बॉलचा रन आउट झालेले आहेत फलंदाज. हाही चांगला फटका आहे. क्या बात आहे. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात. ओ हो हो, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेलापैकी एक झेल आणि फलंदाज फेल. बावीस धावा धावपलकावर लागलेले आहेत. अजून करायच्या त्या 15, कारण 37 धावांचं लक्ष आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. पंच 2 धावांची जी पॅनल्टी लागली होती कुठे ना कुठे महाग पडेल, कारण 10 खेळाडूंवर फक्त नंदकिशोर खारबाव संघ खेळतोय. यानंतर आपण पाहणार आहोत बिग बॅश सचिन स्पोर्ट पूर्णा वर्सेस वरालदेवी ताडाली. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे कॅप्टन हेमंत मिटकर यांनी टॉस जिंकलेले प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भव्य दिव्य असं आयोजन नेहमीप्रमाणे मोहनदादा भोईर यांचं. 22 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. संतोष तरे समोर असतील. रवींद्र तेवीस धावा झालेल्या आहेत. 23 धावा झालेल्या आहेत. सॉरी, फुलटॉस चेंडू आहे. चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. ओ, झेल सुटतोय, झेल सुटतोय. स्वतः गोलंदाज तिथे चेंडू खाली गेले होते. असे झेल खूप कठीण असतात. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतःला सावरणं आणि लगेच कॅचसाठी प्रवृत्त करणं खूप कठीण असतं. चांगला प्रयत्न मी तर म्हणेन. ड्रॉप जरी झाला असला तरी खूप चांगले प्रयत्न केले होते गोलंदाजाने. धावसंख्या धावपलकावर 24 लागलेली, 24. चेंडूला खेळून काढलेले कव्हर क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना संतोष तरे क्रीज पासून दूर आणि फलंदाज संतोष तरे यांची खेळी संपुष्टात धावबाच्या रूपाने. तयार होतोय फलंदाज परशा. राऊंड द विकेट गोलंदाज रवींद्र. फ्लिक केलेला आहे.
चांगला फटका आहे, मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे, चेंडू कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. 31 धावा धावपलकावर. आता 6ची गरज राहिलेली फक्त. काय जबरदस्त अंदाज होता या फटक्यामध्ये, काय जबरदस्त फुटवर्क आणि टायमिंग लाजवाब. हाई फुलटॉस, टाटा बाय बाय, फिनिश. या षटकाराबरोबरच बंद्रा मारुती कालेर संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पाहू शकता आपण हे व्यासपीठ जबरदस्त फुललेलं आहे. सन्माननीय मुसाभाई, त्यानंतर जगदीशजी नाईक व्यासपीठावर पाहतो आणि त्यांना जोडण्यासाठी मी योगेश नाना आपणास विनंती करेन, आपण व्यासपीठावर या. योगेश नाना, बूम बूम योगेश नाना, डेव्हिड बून ऑफ न्यू 40+, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम. यावर्षी जरा आउट ऑफ फॉर्ममध्ये, गेल्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये होते योगेश नाना. अभिनंदन कमलाकर म्हात्रे भाऊ. जेवण करून घ्या. कालेर संघ, संपूर्ण कालेर संघ, तसेच खारबाव संघ आपणही जेवण करून घ्या. मॅन ऑफ द मॅच परशा. परशा आपण व्यासपीठावर या. परशा 4 धावांचं षटक टाकलं आणि त्यानंतर 2 षटकार मारून आपल्या संघाला विजय संपादन करून दिला. मॅन ऑफ द मॅच मी विनोद भाऊ, विनोदजी चौधरी, आपके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच यहाँ पर प्रदान करें. या परशा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करतील विनोदजी चौधरी. त्यानंतर मुसाभाई, आपणास विनंती असेल आपण आपले शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर. यस, माजी सरपंच डुंगे जितूजी पाटील यांच्या मार्फत ही ट्रॉफी, त्यानंतर पंकज सिंग यांच्याकडून देण्यात आलेलं हे गिफ्ट हॅम्पर जगदीश नाईक यांच्या शुभ हस्ते आपण प्रदान करतोय. अभिनंदन परशा अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. खारबाव संघ आपण जेवण करून घ्या. खारबाव संघ पूर्ण